करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कुणाच्याही दडपणाखाली राहू नकोस, उपकाराखाली प्रत्यक्षात अजिबात राहू नकोस. काही लोक असे पण असतात, ते फक्त आपल्या समोर आपले असतात. आता विचार करा, ज्या वेळेला आपलीच माणसं, आपलेच नातेवाईक हे आपली असतात असं जेव्हा आपल्याला वाटतं, परंतु नीट निरीक्षण जर केलं, नीट पाहणी केली, स्वतःहून स्वतःची परीक्षा घेतली की कळतं की हीच ती माणसं आपली आहेत का. जर तुझ्या सुखदुःखाच्या वेळी, बघा प्रत्यक्षपणे तुम्ही सुखाच्या वेळी निमंत्रण दिलंस, आमंत्रण दिलंस, आले, नक्कीच त्यांनी तुझ्या या शब्दाचा मान राखला. परंतु दुःखाच्या वेळी जर तुझ्या त्या कार्याला बघा जर हजर राहिले ना, तर ती खरी आपली माणसं. भले थोडा उशीर होईल, पण बघा ती माणसं तुझ्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतील. अशी माणसं ही आपल्याला आपल्या आयुष्यात येणं गरजेचं आहे. जबाबदारीची जाणीव असली की प्रत्यक्षात कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नसतो. एखाद्या वेळी आपल्याला जबाबदारी अजिबात नसते. कारण बघा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जबाबदारी असते का? कुठलीच नाही आहे. कारण बघा आई वडील कष्ट करतात, बाबा कष्ट करून बघा संपूर्ण घराची जिम्मेदारी घेत असतात. एखादं कर्ज घेतलं असतील तर बघा प्रत्यक्षात ते कर्जाचे हप्ते भरत असतात. आपण काय करत असतो? शाळेमध्ये जातो, अभ्यास करतो, बस. आपल्यावर जबाबदारी अजूनपर्यंत आली नाही. जबाबदारी केव्हा येते? जेव्हा जसजसं आपण मोठे होत जातो तसतसं बघा प्रत्यक्षात कोणी आजारी घरामध्ये पडलं तर बघा प्रत्यक्षात आपल्यालासुद्धा जबाबदारी घ्यावी लागते. जसं बघा आई वडील अजूनपर्यंत किती मोठा झालास ना तरी की बघा मुलगा असो किंवा मुलगी असो, आई वडील जबाबदारी घेत असतात, बरोबर की नाही? मग आपण मोठे झाल्यानंतर आपण आई वडिलांची जबाबदारी घेतो का, हे पाहिलं पाहिजे. जबाबदारीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घ्याल ना, एखादं काम करायचं आहे आणि त्या कामाची जर तुम्ही जबाबदारी घेत असाल तर नक्कीच ते उत्तमाचं कार्य होऊन जाईल. परंतु जर तुम्ही जबाबदारीच घेत नसाल, आपल्याला असं वाटतं की ते काम आपल्याला नको आहे, जर तुम्ही नकारात्मक विचाराने जर पाहत असाल तर ते होणारच नाही आहे. समर्थ म्हणाले, अरे ते होणार नाही ना, मग ते करून तर बघ, प्रयत्न चालू ठेव. प्रयत्न केले तर नक्कीच तुला यश मिळणारच आहे. समर्थ म्हणाले, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. बरोबर की नाही? मग ज्या वेळेला तू नियोजनाप्रमाणे, वेळापत्रकाप्रमाणे एखाद्या कार्य करत असशील ना, तर नक्कीच ते कार्य उत्तमाचं पार पडल्याशिवाय राहणार नाही आणि तुला उठण्याचा कंटाळा येणार नाही. आपण रात्री नियोजन करतो आणि सकाळी बघा 10-11 वाजता उठतो, ते काम होईल का? हो नाही आहे. आपण काय केलेलं असतं की बाबा मला हे कार्य करायचं आहे, मग बघा रात्रभर झोप लागत नाही. 1-2 तासानंतर आपल्याला जाग येते, अरे आपल्याला हे कार्य करायचं आहे. मग लगेच आपण सकाळी लवकर उठतो आणि बघा विधी पूर्ण करून आपण फटाफट काय करतो, आपल्या कार्याला सुरुवात करत असतो. कारण जे कार्य करायचं आहे ना ते आपल्याला झोपून देत नाही. म्हणून स्वप्न पाहायची झोपेमध्ये नाही आहे,
तर प्रत्यक्ष स्वप्न साकार करण्यासाठी जागेपणी स्वप्न पाहिली पाहिजेत. मग बघा, कधीच तुम्हाला उठण्याचा कंटाळा येणार नाही. आळस आपोआप बाजूला सरेल. परंतु आळस जर आपल्या अंगी आलं ना, तर कुठल्याही क्षणी कितीही तुम्ही मोठे झालात तरी जबाबदारी तुम्हाला कळणार नाही. म्हणून कधी कधी न बोलता गप्प राहणं खूप चांगलं आहे. प्रत्येकाला उत्तर देण्याची ताकद आज पण आपल्याकडे असते. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं, काही गोष्टींचा ज्याप्रमाणे अंत असतो म्हणून आपण शांत असतो की नाही. प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज आहे का हो? नाही आहे. काय गरज आहे? त्याने प्रश्न विचारला कोणाला? आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांना. मग आपल्याला उत्तर देण्याची गरज आहे का? अजिबातच नाही आहे. पण काही गोष्टीचा अंत असतो, पूर्णविराम असतो. मग तिथे आपल्याला शांत राहणं खूप गरजेचं आहे. ही ताकद आहे. मिठासारखं झालंय म्हणून आयुष्य लोक चवीनुसार वापर करून घेत असतात. आपण आपला देह हा मिठासारखा नसला पाहिजे. आपल्या आयुष्यात साखर असणं गरजेचं आहे. साखरेसारखी. साखरेचं आयुष्य कळलं कारण का? आपल्या डोक्यावर थंडगार बर्फ आणि जिभेवर साखर असणं आवश्यक. मिठासारखं जर आपण वागायला गेलो ना, तर लोक फक्त चवीपुरतं घेतील आणि बाकी फेकून देतील. परंतु साखर, बरोबर की नाही? म्हणून साखरेची गोडी चाखायला आणि साखरेसारखी माणसं पाहायला अहो अख्खं आयुष्य निघून जातो. कारण दुधामध्ये साखर कितीही टाकली तरी आपण दूध पिऊ शकतो. कितीही म्हणजे मर्यादा असते. परंतु जर त्या दुधामध्ये एखादा मिठाचा खडा जर पडला ना, तर संपूर्णपणे ते दूध नासलं जातं. भाजीमध्ये मसाला जास्त पडला तर बघा, कांदा टोमॅटो कापून पाणी टाकून ती जे तिखटपणा आहे तो घालू शकतो. परंतु बघा, एखाद्या वेळी मीठ जर जास्त पडलं तर किती पाणी ओतणार हो? बरोबर की नाही? संपूर्ण ते फेकून द्यावं लागतं. म्हणून मिठासारखं आयुष्य जगू नका. आयुष्यात सर्वच जण जगत असतात. पशुपक्षीसुद्धा जगत आहेत, प्राणीसुद्धा जगत आहेत, वनस्पती 84 लक्ष युनी जगत आहे हो. पण आपल्याला काय कळतं की माझ्यासारखं मी एकटाच जीवन जगत आहे. कर्म कधी ना कधी तोंड उघडल्याशिवाय राहत नसतं. कर्माकडे पाहायचं. कर्म आपले चांगले आहेत का? जी संशय, बघा, प्रत्यक्षपणे जी व्यक्ती संशयित असते ती नेहमी त्या व्यक्तीच्या मनामध्ये राग असतं, क्रोध असतं. आता आपलंच उदाहरण घ्या ना. आपल्याला जर कोणी काही बोललं किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा संशय आला तर मनामध्ये काय हसणं राहील का हो? नाहीये. ती समोरून जरी येणारी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली ना, तरी मनामधला क्रोध, राग बघा प्रत्यक्षपणे आपल्या चेहऱ्यावर दिसेल, डोळ्यामध्ये दिसेल. आणि त्यांना खतपाणी घालणारे आपल्या आजूबाजूची लोक आहेतच. म्हणून कुणाच्या उपकाराखाली, बघा प्रत्यक्षपणे उपकाराखाली, दडपणाखाली राहू नका. दुःखाचं डोंगर जरी कोसळलं ना, तरी बघा सुखाचं आयुष्य जगायला आपला देह हा सावध असणं गरजेचं. कारण ज्या वेळेला पुराचं पाणी आपल्या घरामध्ये शिरलं, बघा पूर आलेला, परंतु जी लहान लहान रोपं होती बघा, ती आहे तशीच राहिली ना. मोठमोठी झाडं उन्मळून पडली, आपली घराची कौलं उडली हो, पत्रे उडाले, बिल्डिंगा बघा कोसळले. आपण पाहतो, टी व्हीमध्ये पाहतो, न्यूज पाहतो, बातमी पाहतो. समर्थ म्हणाले, कारण का झालं? पुन्हा भाग द्यावा लागला. दुःखाचा डोंगर
कोसळला म्हणून रडत बसायचं नाही. पुन्हा प्रयत्न करणं चालू ठेवायचं. जगणं काय आहे हे आपण शिकलं पाहिजे आणि जगायचं कसं याची जाणीव असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एखादी चूल असते बघा, चूल गावा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिथे आपण लाकडं टाकायचो किंवा बघा कोळसा असायचा पूर्वीच्या काळी, आणि त्या कोळसाचा निखारा असतो ना, तो बघा, तो ज्यावेळी जळतं त्यावेळी लाल दिसत असतं, आणि तोच निखारा प्रत्यक्षपणे बाहेर काढल्यानंतर, हातात घेतल्यानंतर बघा थंड झाल्यावर काळा पाहायला मिळतो. म्हणजे विचार जर केला, आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे. जर आपण उत्तमाचं कार्य केलं तर बघा आपण रंगीबेरंगी पाहायला मिळू, आणि जर आपण काहीच काम केले नाही, कर्म केले नाही, तर कोळशाप्रमाणे बघा आपण आहे तसे दिसू. कोळशाचा भाग नाही आहे समर्थ म्हणाले, आपल्या देहाचा भाग चालू. म्हणून सगळ्या गोष्टी अवलंबून राहणं गरजेचं नाही आहे, हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. ज्या वेळेला थंडी असते, बरोबर की ना, आता थंडीचे दिवसच चालू आहेत. थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोटी लावतो, पण तीच शेकोटी जेव्हा बघा विजली जाते, आपला देह काय करत असतो, इकडून तिकडून बघा कागद आणतो, कुठून पेंडा असेल तर पेंडा आणतो, नाही काही भेटलं तर कुणाच्या तरी बघा दाराची इथून लाकडं असतील, फाटे असतील, बरोबर की नाही, ते आणतो. आणि जर त्यांना आवाज आला बघा, मग आपण हळूहळू येत असतो ना चोर पावलांनी. मग शेवटी आपण दडपणामध्ये राहिलो ना. का भाग द्यावा लागला? थंडी तर आहेच. कधी आपला देह पाहिला या थंडीमध्ये? प्राण्यांसमोर, पशुपक्ष्यांसमोर आपला देह बघा शेकोटीजवळ, आणि पशुपक्षी तर बघा बिनधास्तपणे इकडे तिकडे त्यांची घरटी असतील, पिल्ले बघा, जे पिल्लू असेल ते बरोबर तिथे निवाऱ्यामध्ये आहेत. त्यांना शेकोटीची गरज नाहीये. परंतु आज परमेश्वराच्या सान्निध्यात जर आपण राहिलो ना, तर मायेची ऊब मिळते हो. या परमेश्वराच्या चरणी आपल्याला बघा, देहाविन लोटांगणी तया प्रभूसी, या दृष्टीने आपल्याला राहायचं आहे. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा ना, स्वतःच्या आयुष्यात बघ नेमकं काय चालू आहे. पशुपक्ष्यांकडे थोडं निरीक्षण कर. का भाग द्यावा लागला? कारण पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. त्यांच्यावर सुद्धा संकट येत आहेत, परंतु आपण काय विचार करतो की माझ्याच वरती हे सर्व संकट आलेलं आहे, त्यामुळे आपला देह हा दडपणामध्ये, दबावाखाली येत असतो. मग आपल्या देहाला बघा नियंत्रित ठेवण्यासाठी समर्थांनी, परमेश्वरांनी काय केलेलं आहे, तर नामस्मरणाचा भाग दिलेला आहे. नामस्मरण जर तुझ्या मुखामध्ये 24 तास जर असेल बघा, तर येणारे संकट, येणारा प्रसंग हा नक्कीच दूर गेल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.